100% अनुदान कोण म्हणतं देत नाही। अनुदान आमच्या हक्काचं, अनुदान आमच्या हक्काचं, अरे कोण म्हणतं देत नाही, त्याशिवाय राहत नाही। अरे रोजी रोटी दे न सके वो सरकार निकम्मी है, अरे जो सरकार निकम्मी है वो सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 18 दिवसापासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या हक्काचा 100% पगार मिळावा यासाठी लाक्षणिक धरणे आंदोलन चालू आहे। त्यामध्येच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून ते आजपर्यंत 18व्या दिवशी या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन करत असताना याच शिक्षकांनी आपल्या हक्काचा 100% पगार मिळावा यासाठी या रस्त्यावर भीक मागली। याच शिक्षकांनी महाराष्ट्राचे आमच्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊजी महाजन हे आले होते आम्हाला भेट द्यायच्या वेळेस, त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांचे बुटासहित पाय धरले आणि हे काम करत असताना गिरीश महाजन भाऊंनी आम्हाला शब्द दिला होता की पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला गोड बातमी मिळेल। आम्ही त्या शब्दावर ठाम होतो। आम्हाला वाटलं पुढील आठवड्यामध्ये गोड बातमी मिळेल। ज्यावेळेस 9 नोव्हेंबर 2023ला माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी आझाद मैदानावर येऊन दिलेला शब्द पुढील वर्षी तुम्हाला नैसर्गिक टप्पावाढ अनुदान मिळेल, त्याच पद्धतीने आम्हाला इथे येऊन गोड बोलून गिरीश भाऊ महाजन यांनी सुद्धा तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये गोड बातमी मिळेल असा शब्द देऊन गेला। पण हे गोड बातमी आम्हाला आतापर्यंत न मिळाल्यामुळं आम्ही सर्व शिक्षक बांधव हे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहेत। जोपर्यंत आम्हाला 100% हक्काचा पगार शासन आदेश निर्गमित होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। तरी मायबाप शासनाला एक विनंती आहे, शिक्षक शांत आहेत म्हणून त्याचा अंत पाहू नका। जर एक दिवस शिक्षकांचा विद्रोह झाला तर तुम्हालाही सावरणं कठीण जाईल, कारण हे शिक्षकांच्या तोंडून बोलणारी अशोभनीय भाषा आहे। पण पोटात नसल्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी बोलाव्या लागतात। आम्ही शांत आहोत म्हणून अंत पाहू नका आणि येणाऱ्याच कॅबिनेटमध्ये तुम्ही शासन निर्णय निर्गमित करावा आणि आम्हाला हक्काचा आमचा 100% पगार द्यावा।